संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अशी जी माहिती आहे हे आपल्यासमोर आली आहे. दिव्यांग बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती असून पाहू शकता मी अत्यंत एकदम थोडक्याच शब्दामध्ये थोडक्याच वेळामध्ये महत्त्वाची माहिती जी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तरीसुद्धा हा व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सगळ्या निराधार बांधवांनी विशेषतः दिव्यांग बांधवांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. त्याचबरोबर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी सुद्धा नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आपण डिटेलमध्ये पाहूयात. निराधार बांधवांअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना गेल्या महिन्यापासून 2500 रुपयाचा लाभ मिळणार होता. त्याच्यामध्ये पाहू शकता KYCच्या गडबडीमुळे काही लाभार्थ्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये दिव्यांग लाभार्थी म्हणून नोंद नसल्यामुळे त्यांना 1500 रुपयेच मिळाले होते. 1000 रुपयाचा लाभ मिळाला नव्हता. आणि त्याबाबत नवीन जो शासन निर्णय आला होता त्यानुसार अशी माहिती मिळाली होती की जे 1000 रुपये आहेत ते आत्ता ह्या महिन्यामध्ये आणि 2500 असे एकूण 3500 मिळणार आहेत असं सांगितलं जात होतं. मात्र पाहू शकता जी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे, आपल्याकडे प्राप्त झाली आहे. जवळजवळ 50% दिव्यांग लाभार्थ्यांची KYC जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही आहे. अर्थात जवळजवळ सगळ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांची कागदपत्र या पाहू शकता निराधार शाखेमध्ये जमा करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. आणि प्रत्येक लाभार्थ्यांनी त्यांची जी कागदपत्र आहेत ही निराधार शाखेमध्ये जमा केली होती. मात्र जमा केली आणि नाही तरीसुद्धा पाहू शकता KYC प्रक्रिया जी आहे यामध्ये घोळ झालेला आहे, गडबड थोडीशी झालेली आहे. यामध्ये काही KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसून 50% लाभार्थ्यांची अजूनसुद्धा KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसून जर KYC प्रक्रिया आत्ता पूर्ण झाली नाही तर आतासुद्धा या महिन्यामध्ये सुद्धा त्या लाभार्थ्यांना 1500 मिळू शकतात. त्याचबरोबर गेल्या महिन्याचे 1000 सुद्धा मिळणं कठीण होऊ शकतं. याचं कारण काय पाहू शकता KYC प्रक्रिया जी आहे आता तुम्ही कागदपत्र निराधार शाखेमध्ये जमा केलेत, मात्र त्यानंतरची प्रक्रिया जी आहे ही निराधार शाखेअंतर्गत जी डेटा एंट्री आहे यामध्ये तुमची जी माहिती आहे हे टाकण्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ही माहिती ॲड करण्यात आली आहे. काही ठिकाणी पाहू शकता चुकीच्या पद्धतीने तुमचे जे दिव्यांग पर्सेंटेज असतील त्याचबरोबर दिव्यांगत्वाचा प्रकार अशामध्ये भरपूर ठिकाणी चुका झालेल्या आहेत. आणि या चुकांमुळे त्यांची जी KYC आहे ही पूर्ण झाली नाही आहे. आता सध्या अशी अपडेट मिळाली आहे प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत प्रत्येक तालुक्याअंतर्गत निराधार शाखेमध्ये त्यांची लिस्ट काढून त्यांची यादी काढून त्या जे दिव्यांग लाभार्थी असेल त्यांना पुन्हा एकदा KYCसाठी त्यांचा आधार आणि UDID कार्ड हे मागवण्यात आलं आहे. तर या पद्धतीने ही प्रक्रिया होणार आहे. आता पाहू शकता या अंतर्गत या कारणामुळे जे दिव्यांग लाभार्थ्यांचं पेन्शन जे आहे आत्ता ह्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा होणार होती अशी अपडेट प्राप्त झाली होती. मात्र सध्याच्या या परिस्थितीमुळे त्यांचे जे लाभ आहेत दिव्यांगांचे लाभ वेळ लागू शकतो. त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये DBT पोर्टलद्वारे त्यांचा जो लाभ आहे हा जमा होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. तर या अंतर्गत पाहिलं तर खरंच धक्कादायक बाब आहे. पाहू शकता 50% लाभार्थ्यांची KYC अजूनही प्रक्रिया पूर्ण नाही. आणि DBT पोर्टल एकदा सुरू झाली की त्याच्यानंतर DBT पोर्टल अंतर्गत ज्यांची KYC पूर्ण आहे अशा लाभार्थ्यांना पेन्शन जे आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर यामध्ये ही KYC पूर्ण करणं त्याचबरोबर तुमची नसेल तर यासाठी पाहू शकता अधिकृत शासनाची कोणतीही वेबसाईट नाही आहे ज्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तुमचा UDID नंबर किंवा तुमचा जो निराधार योजनेचा अनुक्रमांक आहे तो टाकून चेक केलं जाऊ शकतं की तुमचे पैसे जी KYC आहे ही पूर्ण आहे किंवा नाही, त्याच्यामध्ये काय काय चुका आहेत याची माहिती चेक करण्याची अशी कोणतीही व्यवस्था नाही आहे. या कारणामुळे निराधार शाखेमध्ये जाऊन पुन्हा एकदा तुम्हाला तुमची जबाबदारी आहे की पुन्हा एकदा खात्री करून घेणं की तुमची KYC झाली आहे का नाही किंवा परत एकदा कागदपत्र सबमिट करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची एकदम थोडक्यातमध्ये ही जी माहिती आहे तुमच्या समोर ठेवलेली आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट. अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत सगळ्यात अगोदर मी होण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.